शिवाजी विद्यापीठाच्या विदेशी भाषा विभागातर्फे कार्निवल 2025 या कला सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के यांच्या हस्ते वी.स. खांडेकर भाषा भवनमध्ये या महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं. सुरुवातीला रशियन भाषेच्या विद्यार्थिनींनी रशियनमधून स्वागतगीत सादर केलं. यानंतर कुलगुरूंनी सर्व प्रदर्शनाची फिरून पाहणी केली आणि विद्यार्थ्यांकडून संबंधित माहिती घेतली. यावेळी बोलताना कुलगुरू डॉक्टर डी.टी. शिर्के यांनी विदेशी भाषा, कला आणि संस्कृतीचा परिचय करून देणारा हा उत्सव म्हणजे विविध जागतिक संस्कृतींना जोडणारा दुवा असल्याचं मत व्यक्त केलं. शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयीकरणाच्या दृष्टीनं हा एक महत्त्वाचा उपक्रम असून विद्यार्थ्यांनी आपल्या कारकिर्दीसाठी या विदेशी भाषा शिक्षणाचा उत्तम उपयोग करून घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं. या कार्निवलमध्ये रशियन, जर्मन, जपानी आणि पोर्तुगीज भाषेच्या विद्यार्थ्यांनी संकलित केलेल्या त्या देशातील पारंपरिक कलावस्तूंचं प्रदर्शन मांडण्यात आलं होतं. रशियन विद्यार्थ्यांनी समवारसह इकोना चित्रे, चार टोपी, पारंपरिक लाकडी आणि काचेच्या वस्तू आणि रशियन रंगचित्र यांची मांडणी केली. जपानी विषयाच्या विद्यार्थ्यांनी आकर्षक जपानी चित्र, ओरिगामीचे विविध प्रकार, साकुरा, फुले आणि माउंट फुजीच्या कलाकृती, जपानी घरं आणि मंदिरं यांच्या प्रतिकृती, जपानी राहणीमानाची माहिती देणारे फलक तसंच शिबोरी प्रकारातील पर्यावरणस्नेही वस्तूंचे सुंदर प्रदर्शन मांडलं होतं. जर्मन भाषेच्या विद्यार्थ्यांनी BMW, फोक्सवॅगन कंपन्यांच्या मोटारींचे मॉडेल्स, हॅम्बुर्ग आणि बर्लिन शहरं, त्यांची माहिती, तिथल्या खानपानाच्या सवयी आणि त्यांची वैशिष्ट्य प्रदर्शित करण्यात आली. पोर्तुगीज विद्यार्थ्यांनी पोर्तुगालमधील सिरॅमिक प्लेट्स, पोर्सिलिन वस्तू, किचेन, फ्रीज मॅग्नेट, स्कार्फ, पारंपरिक ॲप्रन, आदिवासींनी जंगलातील बियांपासून बनवलेली टोपी, शिकारीची शस्त्र, पिंग, गालिन्या, काफे, परफ्यूम यासह अन्य वस्तूंचे प्रदर्शन मांडण्यात आलं होतं. डी.वाय. पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटी यांच्या सहकार्यानं कार्निवलमध्ये विदेशी उपहाराचे स्टॉल्स लावण्यात आले होते. उद्या विदेशी भाषा कार्निवल अंतर्गत सायंकाळी 4 वाजता वनस्पतीशास्त्र अधिविभागाच्या निलांबरी सभागृहात विविध देशांच्या कलांचं प्रदर्शन घडवणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा असं आवाहन विदेशी भाषा अधिविभागाच्या प्रमुख डॉक्टर मेघा पानसरे यांनी केलंय. यावेळी मराठी अधिविभाग प्रमुख डॉक्टर नंदकुमार मोरे, डॉक्टर रणधीर शिंदे, डॉक्टर अनिल घुले, स्नेहल शेटे, प्रियांका माळकर, ज्योती पाटील, गीतांजली शहा, स्नेहा वझे, ऐश्वर्या चव्हाण यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.